हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये। तर हा ब्लॉगमध्ये सगळं मी हळदी कुंकूसाठी काय काय तयारी करते तेच असणार आहे। सगळं जे सामान लागणार आहे त्याच्या शॉपिंगसाठी आम्ही बाहेर चाललोय आणि स्कूलला गेलेलो आहे आणि सकाळच्या टायमिंगमध्येच निघालोय आम्ही। हळदी कुंकूसाठी मी खूप काही गोष्टी ठरवल्यात, पण बघू आता काय काय होतात ते समजेलच तुम्हाला। म्हणजे खूप सारे आयडिया आहेत माझ्या डोक्यामध्ये, पण आता कसं होते माहित नाही। तयारी तर करतोय त्याच दृष्टीने, आता बघू कसं काय होतंय, कसं काय पॉसिबल होतंय। तर आता आम्ही निघालो डी मार्टला, तिथून पण मला बरंचसं सामान घ्यायचं आहे। पुन्हा बाहेरच्या साईडनी पण खूप म्हणजे असं 5-6 ठिकाणी जाऊन मला बरंचसं सामान घ्यायचं आहे। आता बघू कसं काय होतंय, तर ते तुम्हाला दिसेलच या ब्लॉगमध्ये। सो ब्लॉग पूर्ण बघा आणि तुम्हाला पण ह्यातून काय हेल्प मिळाली तर तुमच्या हळदी कुंकवासाठी तर मी अशा आणखीन बऱ्याचशा आयडिया तुम्हाला शेअर करणार आहे तुमच्यासोबत। सो स्टे ट्यून। तर इथे डी मार्टमध्ये मी आता क्राफ्ट पेपर घेतलेले आहेत, तर ते तुम्हाला कळेलच मी पुढे जाऊन मी कशासाठी घेतलेत ते। तर इथे नर्सरीमध्ये आलो होतो आम्ही, मला वाणासाठी काही रोपं घ्यायची आहेत। तर मी वाण म्हणून हळदी कुंकासाठी रोपच देणार आहेत फुलांची। तर इथे नर्सरीमध्ये ऊसाचा रस पण होता ताजा, तर तोही घेतला आम्ही। फायनली सगळं सामान घेऊन झालेलं आहे आमचं। तुम्ही मागे बघू शकता पूर्ण बाजार भरलेला आहे। मी 11:30ला घरातून निघालेलो होतो, आता 2:15 झालेले आहेत। आता 8:00चा टायमिंग झालेला आहे बरोबर। म्हणजे कामं फायनली सगळी झालेली आहेत, आता घरी निघालोय आणि इथून पुढे तुम्हाला बाकीची तयारी पण मी दाखवेल स्टेप बाय स्टेप काय करणार आहे ते। घरी आलो आम्ही, त्याच्यानंतर मी जेवण वगैरे झालं आमचं आणि त्याच्यानंतर मी आता थोडं सगळं क्लिनिंग करायला घेतली आहे। गॅलरी स्वच्छ करून घेते आहे मी जरा, ते थोडीशी माती वगैरे सांडलेली आहे झाडांची, तर तेच आवरून घेते व्यवस्थित। आता कुठले ठेवू देता काय की तर इथे संध्याकाळची वेळ मस्तपैकी मी गाणी लावलेली आहेत आणि गाणी ऐकत माझं काम चालू आहे। तर इथे मी ते क्राफ्ट पेपर आणलेले होते, त्याच्याच मी काईट्स बनवून घेते आहे, कारण मला त्याचं डेकोरेशन करायचं आहे। मग छोट्या काईट्स बनवून मी ते लावून घेणार आहे पुन्हा वॉलवरती, तुम्हाला पुढे कळेलच व्हिडिओमध्ये। हे सगळं बनवण्यामध्ये आणि लावून घेण्यामध्ये मला अभिजित यांची खूप मदत झाली आणि झाल्यानंतरचा हा राडा बघू शकताय तुम्ही, पसारा किती झालेला आहे। इथे मी काही चीट्स पण बनवून घेतलेले आहेत, उद्या प्रोग्रामसाठी काही गेम्स आहेत त्यासाठीच। तर बाकीची कामं आवरून झाल्यानंतर मी ते तिळगुळाची वडी पण बनवून घेतली लगेच आणि त्याच्यानंतर सगळं झाल्यानंतर एक छोटीशी मेहंदी काढली हातावरती।
हे सगळं यूज करून मी रांगोळी काढून घेणार आहे. पुढे तुम्हाला कळेलच व्हिडिओमध्ये. Happy anniversary! मोती ज्ञानेश्वर माझे पती मी त्यांचे सौभाग्यवती. अरे वा, मस्त मस्त. तर मी स्नॅक्समध्ये वडापाव ठेवले होते, म्हणजे घरीच बनवून घेतले होते मी ते, आणि तेच दिले होते. आणि उपवास ज्यांचे होते त्यांच्यासाठी मी चिप्स, बनाना, ॲपल, राजगिरा लाडू वगैरे असं ठेवलं होतं. पण ते मला काही बाकीचं शूटच घेता नाही आलं, ते माझं राहूनच गेलं वडापावचं वगैरे शूट घ्यायचं.